हरिओमनगर डम्पिंग ग्राउंड इथे बुजवण्यात आलेल्या नाल्यातील गाळ काढण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी शुक्रवारी दिले। मुंबई महापालिकेच्या कचऱ्याच्या डम्पिंगमुळे खाडीला मिळणारा नाला बुजला होता। त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचल्यानंतर पूर्व ठाण्यातील कोपरी गावाला धोका निर्माण झाला होता। त्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांनी हरिओमनगर डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती। ठाणे आणि मुलुंडच्या नाल्याचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील पाईप गाळाने भरले होते। त्यामुळे पावसाळ्यात होणारा पुराचा धोका आयुक्त सुबोध कुमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या नाल्यातील गाळ साफ करण्याचे आदेश दिले। तसंच ECZचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणी केली जात असल्यामुळे नैसर्गिक नाले बुजले आहेत। त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त RA राजीव, SEZचे अधिकारी उपस्थित होते। नाभिक समाजाच्या न्याय्य आणि हक्कांच्या मागण्यांसाठी 30 मे रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे आणि महेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान इथे सर्व नाभिक समाज बांधव मोर्चासाठी एकत्र येणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात 40 लाखांहून जास्त नाभिक बांधव असताना त्यांचा अनुसूचित जातीमध्ये अजूनही समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी येत्या सोमवारी ठाणे जिल्ह्यातील सुमारे 40,000 नाभिक आझाद मैदानावर एकत्र येणार असल्याचं श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघातर्फे सांगण्यात आलं आहे। पूर्ण महाराष्ट्रातून नाभिक समाजाचा धडक मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि हा मोर्चा जवळजवळ 2 ते 3 लाखापर्यंत हा नाभिक समाज आझाद मैदानावर जमा होणार आहे। आमची ताकद, नाभिक संघाची ताकद ही त्यांच्यापर्यंत जावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात। ठाणे शहरातून जास्तीत जास्त नाभिक बांधवांनी या मोर्चाला उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो। खुनाचा तपास लावण्यासाठी फिर्यादीकडून 5 लाखांचे दागिने हडप करणाऱ्या हवालदाराला अटक करण्यात आली आहे। शेखर सावंत असं या हवालदाराचं नाव असून तो मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे। मुंब्रा कौसामधील तन्वर नगरमध्ये राहणारी तय्यबा खान हिचा फेब्रुवारी 2009 मध्ये घरातच गळा दाबून खून करण्यात आला होता। या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी हवालदार सावंत यांनी मोहम्मद खान यांच्याकडे लाखो रुपये देण्याची मागणी केली होती। मात्र खान यांनी एवढी रक्कम देण्याची असमर्थता दर्शवल्यानं सावंत यांना त्यांच्या मृत बहिणीच्या तिजोरीतील 250 ग्रॅम वजनाचे सोने उकळले। एवढे करूनही हत्येचा तपास पुढे सरकत नसून आपल्या सुमारे 5 लाखांच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचं खान यांच्या लक्षात आलं। दिलेला ऐवज हवालदार सावंत यांनी परत न केल्याने अखेर खान यांनी त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। त्यानुसार हवालदार यांना अटक करण्यात आली आहे। घरात बँकेची ब्रांच? अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। फॅक्टरीच काय? खरंच घरात ब्रांच? कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। आता पाहूया या आठवड्यातील ठळक घडामोडी। शहरात पेट्रोलचे दर कमी करण्याची महापौर अशोक वैद्य यांनी केलेली घोषणा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे। गेल्या 2 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून इंधनावरील जकात कमी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। 2010चा ठराव रखडलेला असताना आता निवडणुका होईपर्यंत 2011चा ठराव मंजूर होईल का असा सवाल मुल्ला यांनी केला आहे। घोडबंदर रोडवरील हिरानंदानी संकुलात असलेल्या गैरसोयी आणि नागरी समस्यांविरोधात येथील रहिवासी एकवटले असून येत्या 29 मे रोजी शांततामय मार्गाने रॅली काढण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे। गृहसंकुलातील काही इमारतींना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही। त्यामुळे संकुलातील काही इमारतींचे महिन्याला 50,000 रुपये टँकरवर खर्च होतात। पाण्याचा निचरा होत नसल्यानं डासांचा त्रास होत असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे। बालगंधर्व सिनेमाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत इटर्निटी मॉलमध्ये शिवसेनेतर्फे रविवार 29 मे रोजी खास शोचं आयोजन करण्यात आलंय। बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीला प्रचंड योगदान दिलंय। त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आणि बालगंधर्वांचं अतुलनीय कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील इटर्निटी सिनेमॅक्स इथे बालगंधर्व या चित्रपटाच्या खास शोचं आयोजन केलं।
ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता सॅटिस पुलाला जोडणारा 12 मीटर रुंदीचा समांतर पूल उभारण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून होत आहे. खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार होऊनही याची दखल घेतली जात नाही. स्टेशन परिसरातील समस्या लवकरात लवकर न सुटल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाईक यांनी दिलाय. ठाणे स्टेशन परिसरातील ना फेरीवाला झोनमध्ये विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं निराळीच शक्कल लढवली आहे. वर्षभरात केलेल्या कारवाईत जमा झालेल्या सुमारे 5,000 सीडींवर मंगळवारी सायंकाळी दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात रोड रोलर फिरवण्यात आला. अशा प्रकारे बनावट सीडी नष्ट करणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. घोडबंदर इथे सध्या 3 उड्डाणपुलांचं काम सुरू असून येथील सर्व्हिस रोडचं कामही हाती घेण्यात आलं आहे. या सर्व्हिस रोडच्या आड येणाऱ्या बांधकामांवर हातोडा टाकण्याची कारवाई सोमवारपासून सुरू झाली असून यामध्ये माजिवडा ते मुल्लाबाग सर्व्हिस रोडला असलेली 300 बांधकामं तोडण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवारी सायंकाळी इथल्या शेकडो व्यापाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन तिवारी आणि समाजसेवक राय मास्टर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. संघर्ष सेवाभावी संस्था आणि ठाणे तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमानं एकदिवसीय मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन 5 जून रोजी पाचपाखाडी येथील सरस्वती हायस्कूलमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये उत्पन्न, अधिवास, राष्ट्रीयत्व अशा विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात येणार आहे. आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा कट होता अशी खळबळजनक माहिती देणाऱ्या डेव्हिड हेडलीचा निषेध करत ठाण्यात बुधवारी शिवसेनेनं त्याचा पुतळा जाळला. आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील टेंबी नाका परिसरामध्ये शेकडो शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हेडली, तौबूर राणा आणि लष्कर-ए-तोयबा या तिघांचेही प्रतिकात्मक पुतळे जाळले. ठाणे महापालिकेअंतर्गत गेल्या 10 वर्षात सुविधा भूखंड आणि वाढीव चटई क्षेत्राचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांच्या संगनमतानं तब्बल 400 कोटींहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्यानं याची चौकशी व्हावी अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनं बिल्डर दार्जिना धोरण ठेवत अनेक सुविधा भूखंड कायद्याच्या पळवाटा शोधून बिल्डरांच्या घशात जाऊ दिलेत असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. टक्केवारी आणि ठेकेदारीवरील अर्थकारण लपवण्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत यापुढे पत्रकारांना प्रवेश नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेनेच्या या ठरावाला काँग्रेसच्या सदस्याने अनुमोदन दिले. त्यामुळे टक्केवारीचे अर्थकारण लपवण्यासाठी पत्रकारांची गळचेपी करण्याचाच हा प्रकार असल्याचं आता स्पष्ट झाल्यानं या ठरावाला ठाण्यातील पत्रकारांनी तीव्र विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं. अन्य महापालिका निवडणुकांमध्ये 2 वॉर्डाचा 1 तर नगरपालिका निवडणुकांमध्ये 4 वॉर्डाचा 1 प्रभाग अशा रचनेला राज्य सरकारनं अखेर मान्यता दिली आहे. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धती लागू करण्याच्या प्रस्तावाला सुरुवातीला राष्ट्रवादीनेच कडाडून विरोध केला होता. मात्र नंतर प्रभाग पद्धती तत्वतः स्वीकारण्यास काँग्रेसनं राष्ट्रवादीला भाग पाडलं. कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्राला कामगार राज्य विमा योजना लागू करावी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं.
तारापूर, बोईसर, डहाणू, वाडा, शहापूर आणि मुरबाड आदी ग्रामीण भागातील कामगारांना विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनीने प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे तात्काळ सादर करावा असे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल 77.63% लागला आहे. याही वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना 10 दिवसांनंतर म्हणजे 6 जून रोजी आपली गुणपत्रिका संबंधित कॉलेजमधून मिळणार असल्याचं उच्च माध्यमिक बोर्डाच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी सांगितलं. प्रादेशिक परिवहन विभागाकडून आरसी बुकचे स्मार्ट कार्ड वेळेत मिळत नाही, तर दुसरीकडे कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं पोलीस वाहन ताब्यात घेतात. आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्या अशा या कारवाईमुळे ठाण्यातील वाहन चालक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून वाहन चालकांना स्मार्ट कार्ड मिळत नसल्यानं अखेर ठाण्यातील आरटीओ एजंटनी काम बंद आंदोलन केलं. महसूल प्रशासन आणि अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीनं शासनानं सुवर्ण जयंती राजस्व अभियान ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेचा एक भाग म्हणून 1 महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेले फेरफार निर्णयित करण्यासाठी फेरफार अदालत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळाच्या मुख्यालयात 12 जुलै रोजी महाफेरफार अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. 12वीच्या निकाल लागण्यापूर्वीच कळव्यातील अनुपमा मोरे या विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्या केली. अनुपमा रिपीटर असून पुन्हा नापास होण्याच्या भीतीनेच तिने आत्महत्येचं पाऊल उचललं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी लागलेल्या निकालात तिला पुन्हा अपयश आल्याचं स्पष्ट झालंय. अनुपमाच्या आई-वडिलांचा तिच्या लहानपणीच मृत्यू झाल्यानं ती कळव्यातील खारीगाव येथील नातेवाईक अंबादास साबळे यांच्याकडे राहत होती. यंदा तिने 4 विषय घेऊन परीक्षा दिली होती. गुरुवारी दुपारी साबळे कुटुंबीय काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या दरम्यान अनुपमाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास साबळे कुटुंबीय घरी परतले असता अनुपमाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.